नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मेइजी क्रांतीच्या वैशिष्ट्याविषयी माहिती बघणार आहोत. 1867 ते 1900 या कालखंडात जपानमध्ये जे परिवर्तन घडून आले, या विधायक मार्गी परिवर्तन प्रक्रियेला मेइजी क्रांती असे म्हटले जाते. मेइजी क्रांतीचे वैशिष्ट्ये: 1. सत्ता परिवर्तन. सत्ता परिवर्तन हा मेइजी क्रांतीचा प्रमुख उद्देश होता. मध्ययुगीन काळापासून जपानी सम्राटाची सत्ता दुबळी होऊन पंतप्रधान शोगुनचेच राजकीय सामर्थ्य वाढलेले होते. हे वर्चस्व जपानमधल्या सरंजामदार व प्रजेला जाचक वाटू लागले. संधी मिळताच त्यांनी शोगुनची हकालपट्टी केली आणि बालसम्राट मुत्सुहितोला सिंहासनावर बसवले. सरंजामदार व प्रजेने त्याच्याप्रती आपल्या निष्ठा व्यक्त केल्या, कारण जपानी लोक हजारो वर्षापासून राजाला सूर्यदेवतेचा अंश म्हणून त्याची उपासना करीत होते. नृप देवतेविषयीचा आदर त्यांच्या मनात अद्याप कायम होता. राजपद वंशपरंपरागत ठेवण्यात आले. नवीन घटनेप्रमाणे कायदा, अंमलबजावणी, परराष्ट्र तह, युद्धनीती, वटहुकूम व संसदेचे अधिवेशन हे अधिकार राजाला देण्यात आले. राजसत्तेला सार्वभौम बनून तिचा योग्य सन्मान राखण्यात आला. 2. नवीन राज्यघटना. मेइजी क्रांतीनंतर जपानच्या सम्राटाने शासनव्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी नवीन राज्यघटना तयार करून घेतली. ही जबाबदारी इटो नावाच्या व्यक्तीवर टाकण्यात आली. त्याने पाश्चात्य देशांतील राज्यघटनेचा अभ्यास करून मुख्यत्वे जर्मनीच्या धर्तीवर 1889 साली नवीन राज्यघटना निर्माण केली. या घटनेनुसार सम्राटाचे वंशपरंपरागत पद कायम ठेवून सम्राटाला भरपूर अधिकार देण्यात आले. संसदेच्या प्रतिनिधीमधून मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य सम्राटाला देण्यात आले होते. हे मंत्री राजाला जबाबदार असत. डायट नावाचा द्विग्रही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. वरिष्ठ गृहात सरंजामदारांचे व राजवंशीयांचे प्रतिनिधी होते, तर कनिष्ठ गृहात नागरिकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी होते. प्रौढ मताधिकार देण्यात आलेला होता. अर्थनीती ठरवणे, कर लावणे, राजाच्या संमतीने कायदे करणे, परराष्ट्र व संरक्षण धोरण ठरवणे हे अधिकार संसदेला होते. सम्राटाच्या जमा खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा हक्क कायदेमंडळाला नव्हता. मात्र राजाला सल्ला देण्यासाठी एक कौन्सिलची निर्मिती करण्यात आली. देशातल्या अनुभवी, कर्तबगार व बुद्धिमान नागरिकांचा शासनाला उपयोग व्हावा या दृष्टीने जेन्रो नावाचे ज्येष्ठ सदस्यांचे मंडळ घटनेप्रमाणे निर्माण करण्यात आले. हे सल्लागार मंडळ होते. 3. सामाजिक परिवर्तन. मेइजी क्रांतीच्या काळात जपानमध्ये जे सामाजिक व राजकीय बदल झाले, त्यास दायमियो हा वर्ग कारणीभूत ठरला. जपानी समाजात दायमियो हा सरंजामदार वर्ग प्रभावशाली होता. त्याच्या ताब्यात जमीन व लष्कर होते. राजकारणात त्याचे प्रभुत्व असले तरीही शोगुनने त्यांचे महत्त्व कमी केलेले होते. त्यामुळे हा वर्ग नाराज झालेला होता आणि मेइजी क्रांतीत त्यांनी सम्राटाला पाठिंबा दिलेला होता. बदलत्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून या सरंजामदारांनी स्वेच्छेने आपल्या पारंपरिक अधिकारांचा व जमीनदारीचा त्याग केला. उलट राष्ट्राच्या राजकीय, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीत त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्याजवळ असलेल्या सैन्याच्या तुकड्या बरखास्त करून राष्ट्रीय लष्कराच्या निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले. या क्षत्रिय जहागीरदार वर्गाला सामुराई असे म्हणत. अशी सरंजामदारी पद्धती नष्ट होण्याकरता फ्रान्स, रशिया व चीनमध्ये मोठमोठ्या क्रांत्या झाल्या. परंतु जपानी सरंजामदारांनी काळाची पावले ओळखून सरंजामदारीचा त्याग केला. राष्ट्रधर्माला वाहून घेण्याचे कदाचित हे एकमेव उदाहरण असावे. या सामाजिक परिवर्तनामुळे राजकीय, सामाजिक व आर्थिक विकासाचा मार्ग सुकर बनला. धार्मिक परिवर्तन. मेइजी सुधारणातील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे धार्मिक परिवर्तन होय. मेइजी क्रांतीच्या काळात धार्मिक परिवर्तनाचाही विचार करण्यात आला. प्राचीन काळापासून जपानमध्ये शिंटो, बौद्ध व कन्फ्युशियस धर्माचा प्रभाव होता.
पाश्चात्यांच्या आगमनाने ख्रिश्चन धर्माचाही प्रवेश जपानमध्ये झालेला होता. तथापि स्वाभिमानी जपान्यांनी इतर धर्मांना फारसा थारा न देता पारंपरिक शिंटो धर्माला राष्ट्रीय धर्माचा दर्जा दिला. तसे पाहता जपानी माणूस कष्टाळू, बुद्धिजीवी व सचोटीचा असल्याने तो आचारधर्म किंवा विचारधर्माच्या कर्मकांडात अडकून पडणारा नव्हता. धार्मिक बाबतीत त्याला फारसा रस नव्हता. धर्माचे समाजकारण किंवा राजकारण करण्याची त्याची वृत्ती नव्हती. त्याच्या लेखी धर्मनिष्ठेपेक्षा राष्ट्रनिष्ठा महत्त्वाची होती. धर्म ही खाजगी व वैयक्तिक बाब मानून त्याने राष्ट्रीय विकासात धर्माचा अडथळा निर्माण केला नाही. थोडक्यात जपानची धर्मनीती कोणत्याही सुसंस्कृत, उन्नत, आधुनिक व प्रगत राष्ट्राला शोभण्यासारखीच होती. तथाकथित धर्मनिरपेक्षतेचे अवडंबर न माजवता त्यांना त्याचा अर्थ उमगलेला होता. धर्मश्रद्धा उद्ध्वस्त न करणारी व राष्ट्रविकासात अडथळा न आणणारी अभिनव धर्मनीती जपानने अंगीकारली. 5. आर्थिक विकास. मेइजी क्रांतीच्या काळात जपानने आर्थिक क्षेत्रात फार मोठी आघाडी मारली. दायमो सामुराई वर्गाचा अस्त झाल्याने आर्थिक विकासाचा मार्ग खुला झाला. जमीनदारी पद्धती संपुष्टात आली. शेतीचे यांत्रिकीकरण करण्यात आले. याच पूर्वसुरीच्या सरंजामदारांनी जमिनी विकून शहरात मोठमोठे उद्योगधंदे थाटले. त्यातून धनाढ्य भांडवलदार, कारखानदार व व्यापारी वर्गाचा उदय झाला. उद्योगपतींची काही घराणी उदयाला आली. देशाच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी झायबित्सू नावाचा औद्योगिक संघ स्थापन केला. रेशमी कापड, कागद, काच, सिमेंट, रसायने, दारुगोळा, शस्त्रास्त्रे व जहाज बांधणी इत्यादी उद्योगांचा विस्तार केला. लोहमार्ग, सडकमार्ग, तारायंत्र व जलमार्ग निर्मितीला प्राधान्य देण्यात आले. परकीयांचे कर्ज न घेता हा विकास केला. पूर्वीचे विविध प्रकारचे चलन बंद करून एकच राष्ट्रीय चलन सुरू केले. परकीयांच्या मदतीने विविध बंदरांचा विकास केला. या आर्थिक सुधारणेमुळे जपान संपन्न बनला. 6. आधुनिक शिक्षण पद्धतीचा स्वीकार. मेइजी सुधारणांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक शिक्षण पद्धतीचा स्वीकार जपानने केला. सर्वांगीण उन्नतीचा पाया शिक्षणाने घातला जातो हे मर्म जपानी शासनकर्त्यांना ज्ञात झाल्याने त्यांनी शैक्षणिक विकासावर भर दिला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. माध्यमिक व उच्च शिक्षणाचे राष्ट्रीय धोरण ठरवले. विज्ञान व तंत्र शिक्षणाला प्राधान्य दिले. जपानी विद्यार्थ्यांना आधुनिक उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले आणि परकीय विद्वानांना जपानमध्ये पाचारण केले. देशात उच्च तांत्रिक, व्यावसायिक व औद्योगिक शिक्षण संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठांची स्थापना केली. शैक्षणिक उन्नतीसाठी शासकीय अर्थसहाय्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले. पाश्चात्यांच्या आधुनिक शिक्षण पद्धतीचा जपानने अंगीकार केला. 7. लष्करी सामर्थ्यात भर घातली. आर्थिक विकासाइतकेच जपानने लष्करीकरणाला महत्त्व दिले. कारण 1854 साली जपानला पाश्चात्यांच्या लष्करी सामर्थ्यासमोर मान झुकवावी लागली होती. ही उणीव दूर करण्यासाठी जपानी सम्राटाने व संसदेने लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला. मंत्रिमंडळातील लष्करी व आरमारी मंत्र्यांना प्रधानमंत्र्यापेक्षाही जास्त अधिकार दिले. पूर्वीचे सरंजामदारांचे सामुराई लष्कर बरखास्त करून नव्या राष्ट्रीय लष्कराची निर्मिती केली. विविध स्तरातून सैन्य भरती केली. लष्करी प्रशिक्षण संस्था व लष्करी महाविद्यालये स्थापन केली. पाश्चात्यांप्रमाणे दिवाणी, फौजदारी व व्यापारी कायद्यांची निर्मिती करण्यात आली. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा घटनेत समावेश केला. आयात निर्यात व्यापाराचे विशिष्ट धोरण ठरवण्यात आले. पूर्वीच्या एडो शहराचा विकास करून त्याचे टोकियो असे नामकरण करण्यात आले व ती नगरी आधुनिक जपानची राजधानी बनवण्यात आली. मेइजी क्रांतीमुळे जपानचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक व शैक्षणिक कायापालट झाला आणि 20व्या शतकात जगातले बलवान राष्ट्र म्हणून त्याने प्रतिष्ठा मिळवली. शेवटी या आर्थिक व लष्करी सामर्थ्याच्या जोरावर जपानने परकीयांची हकालपट्टी केली आणि 1899 पर्यंत जपान पूर्णतः परकीयांच्या प्रभावातून मुक्त झाला.
जपानला हे अलौकिक सामर्थ्य मेइजी क्रांतीमुळेच प्राप्त झाले. अशा प्रकारे आज आपण मेइजी क्रांतीची वैशिष्ट्ये याविषयी माहिती बघितली. धन्यवाद.